सो हे गाईज वेलकम टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. तर आज आहे नागपंचमी. हा, मी काल रात्रीच्याच टी शर्टवर आहे कारण की आज सकाळ झालेली आहे आणि मी डायरेक्ट व्हिडिओ चालू केलेला आहे. अजून माझी आंघोळ वगैरे राहिलेली आहे. मी माझा नवीन ड्रेस आउटफिट काढलेला आहे, पण ते मी तुम्हाला आत्ता दाखवणार नाही आहे. घातल्यावर पूर्ण लुक दाखवणार आहे. ज्वेलरी, इयरिंग सगळं दाखवणार आहे. आणि गाईज हे बघा, माझी कालची मेहंदी सुंदर दिसती आहे ना. नक्की सांगा मला कमेंटमध्ये कशी दिसायला नाही मागवली. मी नेल पॉलिश पण लावून घेतलेला आहे गाईज. मी माझ्या गाईजला सगळंच दाखवत असते. तर माझं आता आंघोळीचं पाणी तापलेलं आहे. मी म्हणलं की ब्लॉग चालू करून घ्यावं म्हणून आता मी पटकन आंघोळ करून घेते. मग ॲज युजल जी आपली प्रथा आहे तशी आपण देवपूजा करून घेऊया. मग आईनं म्हणली की त्या आउटफिटची पूजा केली पाहिजे. आईची नवीन साडी आणि माझ्या ड्रेसची आम्ही नवीन नवीन बँगल्स वगैरे आणलेली त्याची पूजा करतो. आणि त्याच्यानंतर मी घालते आउटफिट आणि मग आपण मंदिरात जाऊया, त्याच्यानंतर दुकानात जाऊया आणि आपण मजा मस्ती करूया. तर आजचा ब्लॉग राहणार आहे नागपंचमीचा. तर भेटूया नेक्स्ट क्लिपमध्ये. बघू शकतो तुम्ही, माझी आई हे बघा ही एवढी सुंदर साडी घालणार आहे. ही माझ्या आईची साडी आहे. आता बँगल्समध्ये तर माझी ड्रेस मी तिथं पूजाकडे ठेवले. एवढे बँगल्समध्ये ऑप्शन आहेत. तुम्हाला तर मी दाखवलेलं आहे की गेल्या ब्लॉगमध्ये की काय काय खरेदी केली आहे. बघा हे एवढे नवीन बँगल्स आहेत. तर आईला तर ही बँगल्स आवडलेत. माझी आई हे बघा हे घालणार आहे. एवढे सुंदर मोराचे ब्लर दिसत असेल गाईस तुम्हाला. हां, आई हे बँगल्स घालणार आहे. आणि माझा विचार चालू आहे की ब्रासलेट घालावं. बघू माझं नंतर तयार झाल्यावर जर माझं मूड चेंज झालं तर मी ब्रासलेट पण घालू, बांगडी पण घालू शकते. बघूत काय होते ते. तर आई हे घालणार आहे. चलो आता मंदिरात जाऊया. तर गाईज हे बघा खाली माझा ड्रेस आहे आणि वर आईची साडी वगैरे आहे. आणि हे 21 दगड ठेवतात. आई कशाला ठेवतात ग 21 दगड? ही प्रथा आहे म्हणून. आम्हाला बी कारण माहित नाही. आता गाईज बघा ही फरशी रिकामी आहे. तर इथं मी आता ह्या आमच्या इथं हे विभूती म्हणतात, ह्या विभूतीनं मी आता काढणार आहे आपलं काय म्हणतात त्याला, हा 5 नागोबा काढणार आहे. हे बघा ही ड्रेस आहे आणि इथं काढणार आहे. बघा ह्या दगडांची प्रत्येक दगडाला हळद कुंकू लावून पूजा केली आहे. बघा हे नाग वगैरे काढले. आता ह्याला वस्त्रमाळ येणार, ह्यांच्यावर फुलं वगैरे चढवते. इकडं पण देवाला राहिलेलं आहे. तर आता ही अर्धवट पूजा आहे. मी तुम्हाला आता पूर्ण झाल्यावर दाखवते. तर गाईज बघा इथं माझी तयारी झालेली आहे. बघा वरून पासून दाखवते. मला देवपूजा करायला माझ्या आईने शिकवलं. हे बघा हे रांगोळी वगैरे ते, हे बघा हे पूर्ण दिव्याचं वगैरे. हे बघा इथं मी 5 नाग काढलेलं आहे. इथं हे बघा हे दगडांची वगैरे पूजा केली आणि इथली समोरली रांगोळी बघा छान वाटलेली ना गाईज. मला पण आवडली. काल आईनं जसं तयारी केली तसं तयारी करायचा प्रयत्न केले. आता मला हे येत नाही तर आईनं मला हे वस्त्रमाळ वगैरे बनवायला बनवून दिलेली आहे. आरतीचं ताट मी तयार केलेलं आहे. आता छानपैकी वस्त्रमाळ वगैरे लावते आणि मग मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. गाईज आई पीठ तिंबत होती म्हणून मी आरती पण करून घेतलेली आहे. हे बघा आरती करून घेतले. सगळं पूजा दिवा उदबत्ती ते सगळं लावलेलं आहे. मस्तपैकी पूजा झाली. आता पूजा झाल्यावर एकदम फ्रेश वाटायला लागले. हे बघा हे असं आमच्याकडे असं हे 5 नागदेवता काढून आईनं ह्याला हे वस्त्रमाळ म्हणतात कापसाच्या ह्याचं, नंतर ते दोरीचं काहीतरी बनवले. मग असं नवीन ड्रेसची पूजा करतात आणि हीच नवीन ड्रेस घालतात. 21 दगडं वगैरे पुजतात. असं रांगोळी वगैरे काढून माझ्या एवढं व्यवस्थित करते. तर तसंच मी पण केलेलं आहे. कसं वाटलं तुम्ही मला नक्की सांगा. आता मी नवीन नवीन छान छान ड्रेस घालते. आता आई आज नागपंचमीचं स्पेशल पुरणपोळी करणार आहे गाईज, नैवेद्यला पण आणि खायला पण. तर ते तुम्हाला दिसेल. हे बघा हे असं दिसायला लागले. तर गाईज मला आई कधी कधी जे म्हणते ना ते मला बरोबरच वाटते. जास्त ऑप्शन असलं ना तर समजत नाही. आता बघा ना ह्याच्यामध्ये हे पिंक कलरचं आहे, हे घालू का हे गोल्डनमध्ये घालू, माझा पिंक आउटफिट आहे का हे बघा हे मल्टी कलरमध्ये झुमका घालू, किती कन्फ्युजन आहे बघा. हे घालू काय बघा सिल्वरमधला झुमका छान वाटल काय, मला किती कन्फ्युजन आहे. आता मी एक एक ट्राय करून आईला दाखवते आणि आता आईलाच विचारते कुठलं घालू. गाईज मी ह्या कानातल्याचा पण गळ्यातल्याचा पण व्हिडिओ बनवणार आहे. ज्यांनी इंटरेस्टेड आहेत त्यांनी मला नक्की सांगा. पण हा गाईज हा ब्लॉग तुम्हाला राखी पौर्णिमेच्या नंतर येईल कारण की माझ्याकडे आता सध्याला वेळ नाही. राखीचं वगैरे असताना व्हिडिओज येतील पण रोज डेली ब्लॉगिंगचे येतील. आणि हे बघा हे गाईज हे तर किती सुंदर आहे पिंक कलरमध्ये. पिंक कलरमध्ये वगैरे नाही, कानातल्याचं कलेक्शन जरा छान आहे माझ्याकडं गाईज. पण बघूत आता काय काय होते. आता ह्याच्यामधलं कुठलं घालते तुम्हाला मी फायनल लुकच दाखवते. प्लीज माझ्यासारखं कोण कोण आहे मला नक्की सांगा. मेकअपच्या नावाखाली मी लावते फक्त आयलायनर, लिपस्टिक, हे आहे माझं परफ्यूम, हे ब्रासलेट आणि बघा हे टिकली. कानातलं तर मी घातलेलंच आहे. मी मेकअपच्या नावाखाली फक्त एवढंच करते.
तर गाईज मी रेडी झालेली आहे. कशी दिसायला सांगा नक्की. हे बघा मी छानपैकी ब्रासलेट घातलेला आहे आणि मी छानपैकी मेकअप केलेला आहे. आयलायनर आणि लिपस्टिक कानातले घातलेत आणि छानपैकी ओढणी वगैरे घेतलेली आहे. माझं हे आउटफिट तुम्हाला कसं वाटलं? मकर संक्रांती नाही, पंचमी आहे. मला थोडंसं कन्फ्यूज झालं. पंचमी असल्यामुळं हा साधा सिंपल घातले कारण की दिवसभर दुकानात बसायचंय म्हणून आईला हे फुल आउटफिट दाखवायला लावलं. कसं वाटलं नक्की सांगा. आता मी आणि आई मस्तपैकी तयार होणार. आईचं पण तुम्हाला मी फायनल लुक दाखवते आणि मग आम्ही जातो मंदिरामध्ये. गाईज बघा हे होममेड फालुदा आहे. माझ्या जे 2 नंबरच्या काकू आहेत ज्यांनी सारखं ब्लॉगमध्ये दिसतेत ना, त्यांनी माझ्यासाठी केलेलं आहे. बघा हे एकदम सुंदर सुंदर फालुदा आता मी खाते. खूप लाड होते माझा. आहे बघा ह्यांनी आता छानपैकी फालुदा दिलाय मला. गाईज बघा बाहेर किती ऊन पडलेलं आहे. ह्या उन्हामध्ये आता मी जात आहे माझ्या आजीकडे. इकडं माझी काकू पण राहते आणि माझी आजी पण राहते. थांबा मी तुम्हाला दाखवते माझी आजी काय करायला लागली आहे. हां माझी आजी पोती वाचायला लागले. माझी आजी हेच करते आहे बघा. ही माझी आजी आहे. अहो इकडं बघ. हाय कर गाईजला. हाय कर. हाय. बघा आमची आजी बघा ब्लॉगमध्ये कसं पोती वाचायला दाखवायला लागले. बघा माझी काकू आहेत त्यांनी पूजाची तयारी करायला लागले. हे बघा किती सुंदर पूजा मांडलेत बघा त्यांनी. हे बघा किती सुंदर पूजा आहे. आज महालक्ष्मीचं कसं काय केलं होतं? श्रावण महिन्यात पहिला करत होते, सोडले. श्रावण महिन्यात हे बघा आमच्या प्रत्येक घरात भेटेल. हे बघा 5 नाग काढलेत माझ्या काकूंनी पण. हे बघा वस्त्रमाळ वगैरे आहे ना गाईज. हे बघा आहे ना सुंदर पूजा केलीत. नाही माझे काकू आहेत. हे मोठ्या काकू आहेत माझ्या. हे बघा ह्यांनी असं किती सुंदर पूजा मांडली आहे बघा. फायनल रिझल्ट हे बघा पूर्ण तयारी करून. हे बघा एवढं सुंदर दिसायला लागलंय बघा. किती सुंदर पूजा वाटायली आहे बघा. हे आमच्याकडे छोटं पिल्लू आलेलं आहे त्यासाठी ड्रेस बांगड्या वगैरे त्याची पूजा आहे. प्रसाद वगैरे आहे बघा किती सुंदर आहे. प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उच्छेंदुराची कंठे धरते माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन. का हे बघा काल माझ्याकडून रुसलो तर मला येत नव्हतं का. आता आज माझे किती जवळ आले बघा गाईजे. आज मी छान दिसायलो म्हणायले हे ना मला. बघा कसं येतंय जवळ कसं लाड करते. काय मी गो का मा बापरे. हो का हात बघा त्याचा हात बघा. हो का बाई. हो का गाईज. हो काय लाड बघा किती लाड भेटायलाय मला. किती लाड. बरं थँक्यू लई छान दिसायला. लई छान दिसायला. थँक्यू काय एवढी छान दिसायला म्हणून मी. हो लई छान दिसायला. लई थँक्यू. काय बघा माझी आई किती सुंदर दिसायला. माझ्या आईची साडी बघा. आहे बघा छान दिसायला. नाही बघा मी नाही आता तयार झालो. मी आणि आई छोटे आलं का हो का मंदिरात जायलो होतं आम्ही. बघा आई इकडं तर गाईज मंदिरात जायलो लय ऊन आहे. चपलीचं जायलो बघा गाईज मी देव पाव म्हणून. बघा मंदिर तर गाईची ताई वाट बघायला लागली आहे पूजा करण्यासाठी. हे बघा ताई पूजा करायला लागली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये माझा काकूंचं बघितलं असताल तर आता आईचं बघा. हे बघा ही करायली आहे पूजा. काकू येत आहेत आई येत आहे पूजा करायला. असं मस्तपैकी आई लेकरांचे फोटो काढत आहे शिवजी सोबत. हे बघा हाव आले. मंदिराच्या मागलं भाग आहे महादेवाच्या. मंदिरात आलो आता मी. मध्ये गर्दी बघा गाईच. किती सुंदर ओमचं लावलंय बघा. नाही किती सुंदर वाटायला डेकोरेशन. सणावाराचं बघा डेकोरेशन किती सुंदर आहे. आमच्या आई आता प्रदक्षिणा घालत आहे. आता बघा काकू पण आलेली आहे. दोघं पण पहिरी घालत आहेत. पाया पडलेत. किती पुरणपोळीची तयारी चालू आहे. ताई गरम
एकदम मस्त फुगलेल्या अशा चपात्या बनवत आहे. पुरणपोळी मी जरा खात नाही म्हणून तर मला आईनं दिलेलं आहे. हे बघा जेवायला केलेलं आहे आमच्या घरी. ताकाची कढी, भाजी, चपाती. आता मी हे खाणार आहे कारण की मला पुरणपोळी आवडत नाही म्हणून हे खाते आणि भेटते तुम्हाला नंतर. हा हे बघा आमच्या आरूचं आता एका हातावर तिनं काढले हो का बटरफ्लाय बाणी म्हणून नाव तिच्या स्कूलमध्ये. तर आता आमच्या बाळाला हे करणार आहे मस्तपैकी ह्या हातावर मेहंदी काढते मी. बघू असं छान काढते या बाळाच्या हातावर. हा काही बाळाच्या हातावर आता मी किती छान फूल काढलंय. आता इकडल्या हातावर बाळाच्या बाणी लिहिलेलं आहे. आता बघूया बघा किती सुंदर वाटायले फूल. वाव. तर गाईज मी आता झालेली आहे रेडी म्हणजे दुकानी जाण्यासाठी. माझं जेवण वगैरे सगळं मस्तपैकी झालेलं आहे. तर हा होता माझा छानसा असा मला असं छान वाटणारा नागपंचमीचा लुक. तुम्हाला कसा वाटला सांगा. मी दुकानी गेल्यावर जमलं तर शूट करेनच पूर्ण दिवसाचं तुम्हाला दाखवण्यासाठी अजून काय काय केले ते. तरीसुद्धा नाही झालं तर तुम्ही तर माझेच आहात ना आणि तुम्ही मला समजून घेताल हो ना. तर आता मी मस्तपैकी रेडी झालेली आहे. तर मी अशीच जाणार आहे दुकानी. तर आपण दुकानी भेटूया. बाय बाय. तर गाईज आईनं मला ही नवीन बांगडी घेऊन दिलेली आहे. म्हणजे आम्ही आता येतो तर मला हे ब्रासलेट खूप आवडलं तर आईनं मला हे घेऊन दिली. बघा ना किती सुंदर आहे. तुम्हाला मी हे घालून दाखवते एक मिनिट. आई जरा इकडे ग. काही तिथं पाणीपुरी पार्टी चालू आहे. काही माझी मैत्रीण आहे गायत्री. तर आम्ही इथं पाणीपुरी खात आहोत बघा. तर गाईच हे बघा भैयानं आज भैयासाठी एक सोन्याची चेन घेतलंय. हे बघा आई आणि भैया हे बघा ही सोन्याची चेन घेतलंय. घाल रे. छान दिसायला लागलं एकदम मस्त. आमच्या राखीचा अर्धा चालू आहे गाईज. आणि बघा छान दिसायला चेन. काही एवढी टेस्टी पनीरची भाजी पूजा वहिनीनं केली आहे जी की त्यांनी मला दिलेत आज जरा नागपंचमी स्पेशल. त्यांनी एवढं सुंदर स्वयंपाक बनवतात ना एकदम बाहेरच्या सारखं. आता मी हे गॅरंटी देऊन सांगते आता मी खाणार आहे पण एकदम हॉटेलसारखं एकदम एवढं स्मेल भारी यायला ना असं वाटलं की हॉटेलमधूनच मागवून त्यांनी मला दिलेली आहे. एवढं छान आहे ना गाईज. खूप छान बनवतात त्यांनी. या लवकर जेवायला. गाईज मला इथलं लोकेशन आवडल्यामुळं मी इथंच ब्लॉगचा एंड करणार आहे. तर मी दुकानातून आले पण थोडंसं थकल्यासारखं दिसत आहे मी. पण तरी माझा चेहरा आणि मेकअप आपल्याला कधीच थकल्यासारखं दिसू देत नाहीत. तर हे बघा मी तुम्हाला ब्लॉगमध्ये खूपदा दाखवलं मेहंदी पण मला काय करू मला खूप आवडायला मला दाखवायला तुम्हाला म्हणून मी दाखवत आहे. तर गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि माझे ब्लॉग तुम्हाला बघायला कसे वाटतात मला नक्की कमेंट करा. मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे गाईज. नक्की मला कमेंट करा. आणि माझं काही चुकत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बॅकग्राऊंडमध्ये माझं घर आहे. तर आता झालेली आहे संध्याकाळ. तर आता आपण तुम्हाला काय वाटतंय माझे ब्लॉग कसे वाटायलेत काय नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. छान असेल तर छान सांगा. कुठं चुकत असेल तर सांगा गाईज. आणि माझा ब्लॉग तुम्हाला बघायला कसं वाटत आहे. मी रेग्युलर व्हिडिओ टाकत आहे तर तुम्हाला रेग्युलरिटी कशी वाटत आहे माझी मेहनत कशी वाटत आहे तुम्ही मला नक्की सांगा. जिथं जिथं मला पॉसिबल होतं तिथं तिथं तर मी शूट करते. तरी कुठं काही जमत नसेल तर ॲडजस्ट करून घ्या. आणि कसा ब्लॉग वाटला सांगा. आणि हॅपी नागपंचमी माझ्याकडून तुमच्या सर्वांना. तुम्ही सगळेजण खुश राहो. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.